म्हणजे तू खरंच गोव्याला गेली होतीस? तुम्ही त्या जानकीला जे काय सुपर वुमन वगैरे समजताय ना, तशी अजिबात नाहीये ती. काहीच करू शकणार नाहीये ती. जानकीवर आपला कितीही जीव असला तरी तिच्या या खोटेपणाला क्षमा नाही केली पाहिजे. आज किंवा उद्या तुला भेटायला जमेल का ग अमृता, काय झालं? तिला सांग मला खूप खूप आठवण येते तिची. आली की लगेच सांग हं फोन करायला. तुझी ही मैत्रीण मला फोन का करायची आणि फोनवर माझ्याशी काय बोलायची हे तुला न सांगितलेलंच बरं. येते मी. मागच्या 2-4 दिवसात जे काही झालं ते. जा तुम्ही, माझ्याशी बोलण्यात वेळ घालवू नका. बरीच काम आहेत मला. जानकी लहान आहे अजून. पण तुम्ही लहान नाही आहात ना. पांडुरंगा शपथ सांगते, जे काही झालं ते आईला काही माहिती नव्हतं. बस झालं जानकी. माझी जानकी स्वतःच्या भल्यासाठी कधीच खोटं बोलणार नाही. चांगल्यासाठी काय किंवा वाईटासाठी काय, खोटं हे खोटंच असतं. झाला तेवढा तमाशा, बस झाला. या तुम्ही. आई, जा तू आता. माझी काळजी नको करूस. चांगली अत्तल घडली आता मला. माझ्या चुकीमुळे माझ्या सोन्यासारख्या संसाराची धूळधार उडाली आता. आणि मला सगळ्यात मोठी अत्तल ही घडली की आज माझ्यामुळे कोणीतरी तुझ्याकडे बोट दाखवलंय. जमलं तर मला माफ कर. बाहेर ड्रायव्हर काका उभे असतील, ते तुला सोडतील. त्याची काही गरज नाही. माझी मी जाईन. पण जाता जाता माझं एक ऐक. असं घर आणि अशी माणसं मिळायला नशीब लागतं. आता तरी तुझी समाजसेवा बंद कर. बस झालं आता. काय वागणीस? दादाची वाट पाहताय? नाही वामनराव. बोला ना, काही प्रॉब्लेम आहे का? काय झालंय वागणीस? कुठलीही गोष्ट माझ्याशी बोलायला तुम्ही संकोच केव्हापासून करायला लागलात? काय करणार वामनराव, त्या घरातले वारे इतके विचित्र दिशेने व्हायला लागलेत की प्रत्येक पाऊल सावधपणेच उचलावं लागतंय. तुमची आणि माझी दोघांची अवस्था सारखीच आहे वागणीस. या घरातल्या वादळी वाऱ्यांमुळे आपल्या दोघांची नाव सारखीच हेलकावे खातीये. एनिवे, बोला काय झालं? वामनराव, साहेबांच्या नव्या मनसुब्याबद्दल चिंता वाटते. नवा मनसुबा? आता काय करायचं ठरवलंय दादांनी? साहेबांची अशी इच्छा आहे की परशू शेठला सोडवून आणावं. काय?
दादा परशूला सोडवून आणणार आहे? हो, कुठल्या तरी राजकीय प्रकरणामध्ये त्यांचा वापर करून घेण्याची इच्छा आहे त्यांची. काय चाललंय दादाचं हे? एका कारणासाठी त्या परशूला सोडवून आणेल आणि तो परशू घरामध्ये 10 प्रॉब्लेम्स क्रिएट करेल. हे कळत नाहीये दादाला. हेच मी देखील साहेबांशी बोललो. मग सध्या साहेब स्वतःच्या डोक्यापेक्षा इतरांच्याच डोक्याने जास्त चालतायत. त्यामुळे त्यांना काहीही सांगणं अवघडच होऊन बसलंय. कळतंय मला. तुम्ही कोणाविषयी बोलताय ते समजताय मला. अतिच होत चाललंय तिचं. आता नाही. इतके दिवस मी हा सगळा तमाशा गप्प बसून बघत होतो. आता नाही. आता मात्र मला बोललंच पाहिजे तिच्याशी. वामनराव, काही झाले तरी मी परका पडतो. त्यामुळे या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः लक्ष घालावं असं मला मनापासून वाटतं. तुम्ही नका काळजी करू. मी पाहतो आता काय करायचं ते. येतो मी. अहो, यात माझ्या आईची काय चूक? स्वतःच्या मनालाच विचार जानकी, माझ्याशी खोटेपणा करण्यात तुझ्या आईचा किती सहभाग होता ते. पण त्यासाठी तिने काल रात्रीच तुमची माफी मागितली होती ना. गुन्हा करून त्याची माफी मागितली की प्रत्येक गुन्हा माफ होत नाही जानकी. खरं तर परिस्थितीला सामोरी जा तू. खरं तर तू आणि तुझ्या आईने माझे आभार मानले पाहिजेत. कारण जितका खोटेपणा तुम्ही केलायत तितका मी तुमच्याशी वाईट वागलेलो नाही. हे सगळं मी अमृतासाठी केलं. पण खोटेपणाचा आधार घेऊन ना जानकी. उद्या खोटेपणाचा आधार घेऊन माझ्याशी चांगलं जरी वागलीस तरी मला त्याचा रागच आहे. तिरस्कार आहे मला खोटेपणाचा आणि त्याहूनही जास्त खोटं बोलणाऱ्या माणसाचा. त्यामुळे इथून पुढे अशी अपेक्षा ठेवू नकोस की तू किंवा तुझ्या आजूबाजूच्या कुठल्याही माणसाशी मी बरा वागेन. कारण तुला द्यायची होती ती प्रत्येक संधी मी दिली जानकी. आता माझ्या समोर थांबू सुद्धा नकोस. या घराला आणि या घरातल्या माणसांना बांधून ठेवणं हे पाप आहे. नवऱ्याशी खोटं बोलणं हे पाप आहे जानकी. अहो पण अरे वा, वाचन चाललंय. ही एक चांगली सवय आहे तुला. सतत वाचत राहायचं. थँक्स. या चांगल्या सवयी बरोबरच अजूनही काही चांगल्या सवयी अंगी वागवायला शिक राधिका. म्हणजे मला कळलं नाही जिजू. कसं आहे राधिका, मी काय म्हणतोय हे जरी तुला कळलं नसलं तरी माझा रोख नक्की कशाकडे आहे तुला नक्कीच कळलंय. जिजू प्लीज, काय ते स्पष्ट बोला. स्पष्ट बोलू? ठीक आहे. राधिका, तुझं स्वतःचं आयुष्य इतकं भरकटलेलं असताना दुसऱ्यांना उज्ज्वल भवितव्याचे सल्ले देणं तुला कितपत बरोबर वाटतं? जिजू, जर तुम्ही नरसिंहरावांबद्दल बोलत असाल तर मी त्यांना सल्ले द्यायला जात नाही. हा, त्यांना माझे सल्ले घ्यावेसे वाटतात हे मी माझं भाग्य समजते. कारण ते माझ्यापेक्षा मानाने, अनुभवाने आणि बुद्धिमत्तेने खूप मोठे. आणि जिजू, मला एक कळून चुकलंय.
मोठ्या माणसांनाही थर्ड ओपिनियनची गरज पडू शकते. म्हणून जेव्हा त्यांना गरज लागते मी फक्त बाउन्सिंग बोर्ड होण्याचा प्रयत्न करते. बाउन्सिंग बोर्ड. राधिका, तुला त्याच्यासाठी काहीही होण्याची आवश्यकता नाही. या घरात त्याची स्वतःची आपली माणसं आहेत आणि ती त्याच्यासाठी काहीही होऊ शकतात. पण जिजू, या क्षणी त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभं राहणार असं कोण आहे? आत्याबाई इथे नाही. वाकनीस हो साहेब नाही साहेब करत त्यांच्या मागे मागे फिरत असतात. ॲली, तिला स्वतः पलीकडे दुसरं जग दिसत नाही. अमृता लग्न करून निघून गेली. हा जानकी एक आहे, खूप चांगली मुलगी आहे, उत्तम बायकोही आहे. पण तिची आणि नरसिंहरावांच्या इंटलेक्टची बरोबरी नाही होऊ शकत जिजू. राहता राहिले तुम्ही. तुम्ही खूप काही करू शकता पण काही करत नाही. तुम्ही स्वतःच या घरात एखाद्या पाहुण्यासारखे. आत्ता बोललीयस, पुन्हा कधीही बोलू नकोस. पाहुणी तू आहेस या घरात. तेव्हा आपली पायरी सांभाळून वाग, नाहीतर ह्या घरातनं चालू लाग. नाहीतर जशी तुला तुझ्या नवऱ्याने टाकली ना, तसे या घरातले सगळे जण तुला वाळीत टाकतील. लक्षात ठेव. हा अगं जानकी, सकाळी अमृताशी बोलायचं राहून गेलं ना, म्हणून मी लावत होते परत फोन, तर ते तिने केला नाही का तुम्हाला फोन? मी निरोप दिला होता तिला, पण नाही, तिचा नाही आला फोन मला. पण आता दे बरं तिला फोन, अशी झापणार आहे ना मी तिला. तिने केला असेल फोन, तुमचा फोन लागला नसेल ना, तर फोनच नाही केला असं नाही करायची ती. हा नाही तसंही असेल, पण आता दे तर तिला फोन, मी बोलते तर तिच्याशी. ती झोपली आहे. एवढ्या लवकर झोपली आहे? हो, ती बाहेरून आली होती ना, दमूनच आली थोडी, म्हणून झोपली आहे. तुम्ही म्हणत असाल तर उठवते. नाही नाही नाही, नको नको. झोपली असली तर नको ग उठवूस. मी नंतर करते फोन. हा, बाकी ठीक आहे ना सगळं? हो ठीक आहे. अच्छा. अमृता, कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. मी तुलाच फोन करत होते आत्ता. का ग? नाही म्हणजे काही काम होतं का? अगं, आत्याबाईंचा 2-3दा फोन येऊन गेला. तुझ्याबद्दल विचारत होत्या. अमृता, एकदा त्यांना फोन कर ना. हो अगं, खरं म्हणजे मला सुद्धा 1-2दा तिचा फोन येऊन गेला, पण काय बोलू तिच्याशी, म्हणून मग मी उचललाच नाही. असं नको करूस. तर तिकडे एकटे आहेत ना, त्यांना उगाच काळजी वाटत राहील. त्यांच्या आवाजावरून तसंच वाटत होतं. त्यांना फोन कर. जानकी, तू काही सांगितलं नाहीस ना तिला? नाही, त्यांना काही माहिती नाहीये. मी त्यांना तू बाहेर गेलीयस, झोपलीयस अशीच कारणं देते. तू पण काही बोलू नकोस.
बरं मी करते तिला फोन. जानकी अगं खरं म्हणजे मी एका वेगळ्याच कामासाठी फोन केला होता तुला. बोल ना, काय काम आहे? ते मी म्हटलं होतं ना तुला भेटायचं आहे म्हणून. उद्या जमेल तुला? अमृता, फोनवर नाही का बोलता येणार? घरामध्ये सध्या काय चाललंय तुला चांगलं माहिती आहे म्हणून. जानकी मला कळतंय ग सगळं, पण अगं खरंच भेटून बोलणं गरजेचं आहे. नाही तर मी नसतं बोलवलं ग तुला. चालेल, उद्या भेटते मी तुला. फक्त कधी आणि कुठे ते मी तुला नंतर सांगते. ठीक आहे, ठेवू मग फोन. जानकी अजून एक प्रश्न विचारायचा होता. तू तू आर्यनला फोन केला होतास का? का ग असं विचारते? नाही, काही नाही, सहजच विचारलं. चल ठेवते. हां, ठीक आहे. जना काका, आपल्यावरती मानहानीची केस का झाली? हे आपलंच नाणं खोटं निघालं. हे आपल्या वर्तमानपत्राचं उपसंपादक कर्व यांनी त्या नरसिंहाबद्दल आपल्या वर्तमानपत्रामध्ये वाटेल ते लिहिलंय, नको नको ते शब्द वापरलेत. आणि आता ते बोंबलं सुटलंय गावभर. अच्छा, असं झालंय तर मग आपले वकील काय म्हणाले? ते म्हणाले की या नरसिंहाची केस लय स्ट्रॉंग झाली आहे, कोर्टाबाहेरच सेटलमेंट करा म्हणावं. जना काका, त्यांना सांग आम्हाला कोर्टाबाहेर सेटलमेंट नाही करायची. आणि एक काम कर, मला त्या कर्व्यांचा नंबर दे. नाव पण काढू नको त्या कर्वच. याला आता मी आखाड्यातच घेतो. जना काका, हे बघ, कोणाला आखाड्यात घ्यायचं आणि कोणाला टेबलावर चर्चेसाठी घ्यायचं याचा जरा नीट विचार कर. म्हणजे आता काय त्याची हुजरीगिरी करायची होय? हे बघ जना काका, तू अजिबात काळजी करू नकोस. मला फक्त त्या कर्व्यांचा नंबर दे. पुढे काय करायचं ते मी बघेन. घे, लिहून घे. तुम्ही जेवला नाहीत अजून. मी वाढू का? माझ्यावरचा राग अन्नावर कशाला काढताय? त्रास होईल ना तुम्हाला. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. इट्स ओके, आपण नंतर बोलू. थांब राधिका, जानकीचं बोलून झालंय, बोलतो. नाही नाही, नको. तशी खूप रात्र झाली आणि तुम्ही कामातही आहात. उद्या बोलू आपण. माझं काम झालंय आता, आणि तुला बोलायचं ना, मी बाहेर पाय मोकळे करायला जाणारच होतो. तेव्हा बोलू आपण. नाही, असू दे, तसं महत्वाचं नाही. राधिका, तुला बोलायचंय ना, चल.